कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता मी तुमच्या सोबत वरती येतो. चला 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 जाऊ काय चला. हे बघ एवढी जागा सोडायची आणि इथून लिहायला सुरुवात कळलं करायची. मा कळलं हो हो हो. अमोल, आज अभ्यासाचं जरा जास्तच टेन्शन घेतलंयस का तू? मा आमच्या शाळेमध्ये निबंध लिहायला सांगितलं. एक मिनिट, मी आता निबंध ऐकलंय या तोंडातून, बरोबर आहे का? हो. अरे तुझा जीव केवढा, गोट्या खेळायचं वय तुझं, निबंध काय लिहिते? एक मिनिट मग आता काय त्यांनी 1 ते 100 आकडे लिहायचे? बाप रे अर्जुन, मला टेन्शन येतंय रे. मी नसते त्याचा अभ्यास कोणी घेतला असता? मला काय ढबी समजले काय तू? घ्या, तुम्ही माझी मजा घ्या. आज निबंध मी लिहून देणार. अमोल, विषय सांग फक्त. चल सांग बाळा सांग. बाबा आईंचं म्हणजे काय रे? म्हणजे ना, समजा आपली कोणाबरोबर भांडणं झाली तर आपण त्याला अमोल, कुणालाही शारीरिक इजा न होऊ देता आपल्या विचारांनी आपलं म्हणणं पुढच्याला पटवून देणं, सिद्ध करणं म्हणजे आईंचा बाळा. परफेक्ट, बरोबर आहे. मा आमच्या शाळेमध्ये महात्मा गांधींची पद्धत सांगितले. मग टीचर बोलल्या आईंचा या विषयावर निबंध लिहा. अरे सोपं आहे मग बाळा. हा कळलं मा. म्हणजे आपण कधीच कुणाला मारण करायची नाही. त्यापेक्षा जे आपल्याला आवडत नाही त्यासाठी लढत राहायचं. अगदी बरोबर. काय अगदी बरोबर? असं म्हणतो जणू काही तू शिकवलंयस त्याला. सोप्या भाषेत मी सांगितलं त्याला. आता काय अमोल? एक मिनिट, तू शिकवलंयस? मी अमोल, तू सांग कोणी शिकवलंय? अमोल बाळा, कुणी सांगितलं? सांग तू. सांग, सांग, सांग सांग सांग. सांग सांग तुझ्या मला सांग. सांग. अगं माझं सोनं ग ते. होय. माझी बाजू घेतो. माझी बाजू घेतो. अरे अर्जुन अर्जुन, आपल्याला कुणाला काय करायचं नाही, फक्त घाबरवायचं आहे. चला सुरू करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.